संपवले आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये, कारण आता सरकारने डायरेक्ट जिल्हे जाहीर केलेले आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 13 जिल्ह्यात पैसे आता वाटप करण्यात येणार आहेत। तसेच डीबीटी प्रक्रिया आता सुरू होत आहे। कोणत्या क्षणी आता पैशाचे मेसेज देखील लाडक्या बहिणींना येणार आहेत। मात्र कोणत्या 13 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा केले जाणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे। त्यामध्ये तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव असू शकतं। मात्र त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ फक्त एकदम शेवटपर्यंत बघा, जेणेकरून सर्व काही व्यवस्थितपणे समजून जाईल। कारण 13 जिल्ह्यात पैसे येणार आहेत त्या 13 जिल्ह्यांची नावे, तसेच कोणत्या 4 बँकेत सर्वात आधी पैसे येणार आहेत त्या 4 बँकांची नावे व पहिल्या यादीत नाव येण्यासाठी कोणते काम करायचे ते सांगणार आहे। कारण तुम्ही जर ते काम केले व तुमचं नाव जर पहिल्या यादीत आलं तर जून महिन्याचा हप्ता तर सर्वात आधी मिळेल। मात्र त्यासोबत गॅस सिलेंडरचा देखील हप्ता 830 रुपयांचा तुम्हाला नक्की मिळणार आहे। आधी ज्यांना मिळत नव्हतं त्यांना देखील मिळेल। त्यासाठी फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे। कालचा व्हिडिओ ज्यांनी शेवटपर्यंत बघितला त्यांचा आता खूप मोठा फायदा झालेला आहे, त्यांना सर्व योजनांचे पैसे आता मिळणार आहेत। तर आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा। तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। तसेच चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केले तर लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी रोज पाहायला मिळेल। तसेच तुमचा जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून सांगायचा आहे। तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगितल्यानंतर तुमच्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता नेमका कधी मिळणार त्याबाबतची आपण सविस्तर माहिती नक्कीच देणार आहोत। तर चला पाहूयात आता सविस्तर माहिती। अखेर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। या ठिकाणी बघू शकता राज्य सरकारमार्फत आता लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। या ठिकाणी लाडकी बहीण योजना हप्ता वाटपाचं बटन आता एकनाथ शिंदे यांच्याकडून दाबणार आहे। जसं क्लिक होईल तशा एका क्लिकवरती 13 जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील हे पैसे जमा केले जातील। मात्र नेमके कोणते 13 जिल्हे आहेत आपण ते पुढे सांगितलेले आहेत, पुढे सांगणार देखील आहोत। त्यासाठी फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला, तुम्हाला याद्या दाखवणार आहे। तसंच तुमचं नाव पहिल्या यादीत येण्यासाठी काय करायचं ते देखील सांगणार आहे, जेणेकरून जून महिन्याचा हप्ता सर्वात आधी मिळेल व जास्त रक्कम मिळेल। त्यासोबत गॅस सिलेंडरचे पैसे देखील मिळवता येतील। या ठिकाणी बघू शकता आता हप्ता वाटपाचं जसं बटन दबल तसं 13 जिल्ह्यात पहिला टप्पा आता कोणत्या क्षणी सुरू होईल। यामध्ये 13 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हे पैसे एकनाथ शिंदे साहेबांकडून आता येणार आहेत। यामध्ये इकडे बघा तुम्हाला एकनाथ शिंदे साहेब एका साईडला आपल्याला दिसत असते। या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये एक रिमोट आहे, यावरूनच एक क्लिक होणार आहे। जसे इथून क्लिक होईल त्या एका क्लिकवरती पहिल्या टप्प्यात जे काही 12-13 जिल्हे आहेत त्या 13 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जातील। एवढंच नाही तर फक्त जूनचा हप्ता जाणार नाहीये, तर गॅस सिलेंडरचे 830 रुपये एक येणार आहेत व आता लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता एक त्यांच्या बँक खात्यावरती येणार आहे। मग आता तुम्हाला देखील सर्वात आधी हप्ता पाहिजे असेल तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। कोणतं काम करावं लागणार आहे ते आपण बघणारच आहोत। तर चला आता जिल्ह्यांची नावे पाहूयात। कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता सर्वात आधी येत आहे त्या जिल्ह्याची सविस्तर आता नावे बघू। आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघा। या ठिकाणी बघू शकता आता जिल्हे तर आलेले आहेत, काळजी करू नका। आता या ठिकाणी माहिती काय सांगितली आहे तुम्हाला वाचून दाखवत आहे। महाराष्ट्र सरकारने अखेर ठरवलेलं आहे आता लाडक्या बहिणींना लाभ मिळणार असून एक नाही तर 3 योजनांचे पैसे थेट बँक खात्यात जमा होणार आहेत। यामध्ये 13 जिल्ह्यांची नावे आता याद्या आलेल्या असून यामध्ये आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात या पैशांचा लाभ जमा केला जाईल। यामध्ये सरकारकडून 3 याद्या जाहीर झालेल्या आहेत। आता लक्षात घ्या 3 याद्यामध्ये जिल्ह्यांची नावे आलेले आहेत। आता आपण जिल्ह्यांची नावे देखील बघत आहोत। आता फक्त व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत थोडासा वेळ काढून बघायचा आहे। इथे काय सांगितलं आहे ते तुम्हाला आता वाचून दाखवतो, तर इकडे लक्ष द्या। यामध्ये सरकारकडून आता 3 याद्या जाहीर झाल्या असल्याची माहिती आलेली आहे। पहिल्या यादीमध्ये सरकारच्या माध्यमातून आता 13 जिल्हे पाहायला मिळत आहेत। एकंदरीत विचार केला तर आता दुसरी जी यादी आहे त्या यादीमध्ये देखील आता जिल्ह्यांची नावे जाहीर झालेली आहेत। दुसऱ्या यादीमध्ये 9 जिल्हे आहेत व तिसऱ्या यादीमध्ये सरकारकडून उर्वरित राहिलेले जिल्हे आपल्याला पाहायला मिळत आहेत। या जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पैसे जमा केले जाणार आहेत। आता हप्ता वाटप थेट होणार असून बँक खात्यात रक्कम कोणत्या क्षणी ही लाडक्या बहिणींना मिळणार आहे। मात्र आता सर्वात आधी कोणत्या 13 जिल्ह्यात हप्ता मिळत आहे त्याबाबतची लिस्ट सरकारने या ठिकाणी जाहीर केलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता पहिली यादी जून महिन्याची आहे। यामध्ये विचार केला तर पहिली यादी जून महिन्याचा हप्ता, गॅस सिलेंडरचे पैसे व 40,000 रुपये मदत ही लाडक्या बहिणींना मिळणार आहे व हे 13 जिल्ह्यामध्ये वाटप केले जाणार असून आता लक्ष देऊन बघत चला। कारण पहिल्या यादीमध्ये जून महिन्याचा हप्ता एक तुम्हाला मिळणार आहे, गॅस सिलेंडरचे पैसे एक मिळणार आहेत व 40,000 रुपयाचा लाभ देखील लाडक्या बहिणींना घेता येणार आहे। मग तुम्हाला हे 40,000 रुपये पाहिजे आहेत का, गॅस सिलेंडरची देखील रक्कम पाहिजे आहे का, हो किंवा नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। मग हे सर्व पाहिजे असेल तर तुमचं नाव
पहिल्या यादीत येणं गरजेचं आहे. मग पहिल्या यादीत नाव येण्यासाठी एक छोटंसं काम करावं लागणार आहे. ती 2 कामे तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ बघा. ती पुढे कामे आपण सांगणारच आहोत. ते जर कामे पूर्ण केली तर या सर्व योजनांचा लाभ थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल. मात्र त्यासाठी आता तुम्हाला व्हिडिओ थोडासा शेवटपर्यंत बघायचा आहे. आता फक्त 3 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे. आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला. तर या ठिकाणी बघू शकता आता जिल्ह्यांची लिस्ट तयार झालेली आहे. आता यामध्ये तुम्हाला जिल्ह्यांची नावे 2 मिनिटात सर्व काय वाचून दाखवतो. आता लक्ष देऊन बघत चला. तर बघू शकता या ठिकाणी आता पहिला जिल्हा देखील जाहीर झालेला आहे. आता एकंदरीत जर विचार केला तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होणार आहे. यामध्ये जिल्ह्यांची नावे सरकारकडून जाहीर झालेली आहे. तर पहिला जिल्हा आहे अमरावती. आता तुम्ही जर अमरावती जिल्ह्यामध्ये राहत असाल तर अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपलेली आहे. याच अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता सरकारकडून लवकर हे पैसे वाटप होणार आहेत. हे पैसे आता थेट वाटप केले जाणार असून लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे. अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला जून महिन्याच्या पहिल्या यादीत नाव आलं तर 3,000 रुपयांची रक्कम मिळणार आहे. मग जून महिन्याच्या पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो. जेणेकरून 1,500 रुपये नाही तर तुम्हाला 3,000 रुपये मिळून जातील. तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत त्याच्यासाठी बघायचा आहे. जास्त रक्कम जर पाहिजे असेल तर त्यानंतर तुम्हाला हप्ता पहिल्या यादीत नाव आल्यानंतर ही रक्कम तर मिळेल. त्यातली त्यात तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे अमरावती जिल्ह्यात वाटप केले जाणार आहेत. त्यानंतर 40,000 रुपयांची मदत देखील ही लाडक्या बहिणींना आता सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळू शकतो. असं म्हटलं तरी काय हरकत नाही. एक महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारच्या मार्फत आता लाडक्या बहिणींसाठी जाहीर करण्यात आलेला आहे. ही एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी आता म्हटलं तरी काय हरकत नाहीये. तसेच चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची यादी बघूयात. आता मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आहात. तर आता काळजी करू नका. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आहात तर तुमचा खूप मोठा फायदा होईल व तुमचा जसा या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याने फायदा होईल तसा इतरांना देखील ही माहिती नक्की सांगा. कारण आसपासच्या लोकांना देखील त्यांचं देखील नाव पहिल्या यादीत येईल व तुमच्यासोबत त्यांना देखील चांगली जास्त रक्कम ही नक्कीच मिळून जाईल. तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत ते तुम्हाला सांगतो. त्यानंतर पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते देखील तुम्हाला सांगणार आहे. तर चला पाहूयात आता पुढील अपडेट. तर आता बघू शकता यामध्ये पहिला जिल्हा आपण अमरावती पाहिलं. अमरावती एक जिल्हा आहे मात्र तो विभाग देखील आहे. आता अमरावती विभागातील देखील अजून काही 2 जिल्हे हे सरकारकडून आता जाहीर होणार आहेत. मात्र ते आता आपल्याकडे ते जिल्ह्यांची नावे तर आली नाहीत. मात्र जाहीर होईल असे एक अपडेट आलेले आहे. ते कोणते जाहीर होतील ते तुम्हाला तर सांगणारच आहे. तर आता यामध्ये बघू शकता दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे. आता पहिला जिल्हा ठरला तो म्हणजे अमरावती. तर दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे आता धाराशिव. आता धाराशिवचा जर विचार केला तर धाराशिव या ठिकाणी देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात ही पहिल्या टप्प्याचे पैसे हे जमा केले जाणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील काही लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जून महिन्यामध्ये हप्ता मिळणार आहे. तर काही लाडक्या बहिणींना 1,500 रुपये हा मिळणार आहे. व याच्या सोबत आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील हे 100% मिळतील. त्यासाठी व्हिडिओचे शेवटपर्यंत बघणार आहेत त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे. त्यांना 830 रुपये मिळवता येणार आहेत. हे गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील आता धाराशिव जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना आता मिळवता येणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. कसली तुम्ही आता चिंता करत बसू नका. कारण तुमच्यासाठी तुमच्या लाडक्या भावांनी आता मोठा निर्णय हा जाहीर केलेला आहे. चांगली रक्कम ही तुमच्यासाठी सरकारकडून आता जाहीर झालेली आहे. ही एक तुमच्यासाठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी काय हरकत नाहीये. कारण महत्त्वाचा असा निर्णय राज्य सरकारकडून आता तुमच्यासाठी जाहीर झालेला आहे. तर चला आता पुढचे जिल्हे तालुके आपण बघूयात. तर आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला. आता 2 जिल्हे पाहिले. या 2 जिल्ह्यामध्ये आता काय काय मिळणार ते तुम्हाला सांगितलेलं आहे. अजून जिल्ह्यांची नावे बघायचीच आहेत. त्यापूर्वी एक महत्त्वाची आता माहिती सरकारने दिलेली आहे ती देखील तुम्हाला सांगतो. यामध्ये बघू शकता एक आनंदाची बातमी म्हणजे आता या ठिकाणी सांगितलं आहे की काही झालं तरी आता या 2 गोष्टी लक्षात घ्या. कारण आता ही कामे पूर्ण करावीच लागतील. आता वेळ कमी राहिलेला आहे. जर ही कामे केली नाही तर आता तुमची मुदत संपेल. जी आता जेवढी 2-4 दिवसाची मुदत राहिलेली आहे ती जर एकदा मुदत संपली तर मग तुम्हाला ते काम देखील करता येणार नाही. व ते काम जर तुम्ही केलं नाही तर जून महिन्याचा हप्ता देखील मिळायचा नाही. गॅस सिलेंडरचे पैसे देखील मिळणार नाहीयेत. हे देखील लक्षात घ्या. मग त्यासाठी आता ही कामे करावी लागणार आहे. ते काम केल्यानंतर 2च फायदे नाहीत. पहिला फायदा काय? जून महिन्याचा हप्ता सर्वात आधी मिळेल व जास्त रक्कम मिळू शकते. त्यानंतर गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळतील व सरकारकडून आता महिलांना विशेष गिफ्ट जाहीर झालेलं आहे. ते म्हणजे 40,000 रुपयांचं. ते 40,000 रुपये देखील तुम्हाला त्याचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी विशेष करून हा व्हिडिओ फक्त एकदम शेवटपर्यंत लक्षपूर्वक हा बघत चला. जेणेकरून सर्व काही तुम्हाला व्यवस्थितपणे आता समजणार आहे. यामध्ये बघू शकता आता एकंदरीत जर विचार केला तर आता
सर्वात आधी तुम्हाला हे काम करावंच लागणार आहे. हे काम केलं नाही तर तुम्ही हप्त्यापासून वंचित राहताल. आता ही महत्त्वाची कामे तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्याआधी आता जिल्ह्यांची नावे तुम्हाला एकदम फास्टमध्ये सांगून टाकतो, कारण तुम्ही देखील आता वाट बसत असाल की आमचा जिल्हा कधी येतो, आमचा जिल्हा आहे का नाही. आता जिल्ह्यांची नावे देखील बघणारच आहोत. फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. तर चला आता काय आनंदाची बातमी आहे, कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत, कोणत्या बँकेत हे पैसे येतील व आता नेमका टाइम कोणता आहे पैसे वाटपाचा ते आता आपण बघूयात. आता इथून पुढे फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे. राहिलेल्या 2 मिनिटांमध्ये एकदम जे काही महत्त्वाची माहिती आहे ती सर्वच तुम्हाला एकदम फास्टपैकी आता सांगून टाकणार आहे. आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चालायचा आहे. तर चला पाहूयात आता सविस्तर माहिती. तर या ठिकाणी बघू शकता आता काही महत्त्वाच्या बँका आहेत. त्यामध्ये जर तुमचं खातं असेल, तुम्ही त्यामध्ये खातं काढलेलं असेल, मग तुम्हाला आता सर्वात आधी हप्ता मिळेल. कारण त्या 4 बँकांची नावे आता मी तुम्हाला सांगणार आहे. कारण अशा 4 बँका आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी सरकारकडून ही रक्कम आता वाटप केली जाणार आहे. त्यामुळे या 4 बँकेतील लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे. मग आता तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर आता काळजी करू नका. आता एकंदरीत जर विचार केला तर आता सध्या स्थितीला आता ही हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सर्वात आधी वर्ग केली जाणार आहे. आता काही महत्त्वाच्या बँका यामध्ये असून या 4 बँकेत ज्यांचं खातं आहे त्यांच्या बँक खात्यात कोणत्या क्षणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे हे सरकारकडून आता जमा केले जाऊ शकतात. ही एक आनंदाची बातमी या लाडक्या बहिणींसाठी म्हटलं तरी काय हरकत नाहीये. एक महत्त्वाचा निर्णय आता राज्य सरकारने जाहीर केलेला आहे. तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार आता आनंदाची बातमी आलेली आहे. गुड न्यूज आलेली असून आता हे पैसे येणारच आहेत. काही कामे देखील आता करणं हे लाडक्या बहिणीसाठी गरजेचं ठरणार आहे. यामध्ये बघू शकता आता पहिली बँक कोणती आहे ते सांगतो. तुमचं खातं जर आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर काळजी करू नका. तुम्हाला कोणत्या क्षणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची पैशाची मेसेज येतील. जसा मेसेज तुम्हाला येईल त्या मेसेजमध्ये काय लिहिलेलं असेल इकडे बघा. या मेसेज म्हणून एक वर येईल, त्यामध्ये खाली तुम्हाला काय दिसेल तर क्रेडिट युअर इथे तुम्हाला लिहून देखील दाखवतो, जेणेकरून तुम्हाला की आपल्या बँक खात्यात पैसे आलेले आहेत. आता आपल्याला पैसे काढण्याची वेळ आलेली आहे. तर फक्त मोबाईलकडे लक्ष राहू द्या. यामध्ये क्रेडिट युअर आता कसं तिथे दाखवणार आहे इथे लिहून दाखवत आहे. क्रेडिट युअर अकाउंट जी काय रक्कम असेल 1500 असतील किंवा 3000 रुपये असतील अशी रक्कम त्या ठिकाणी दाखवली जाईल व तुमची बँकाची खालील माहिती या ठिकाणी दाखवली जाईल. अशा प्रकारचा तुम्हाला मेसेज दिसला की समजून जायचं आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे आलेले आहेत. क्रेडिट युअर अकाउंट 1500 काहींना 3000 रुपये अशी रक्कम त्या ठिकाणी दाखवेल. अशी रक्कम जर तुम्हाला दिसली की समजून जायचं की आपला लाडकी बहीण योजनेचा हप्ता आलेला आहे. आता आपण बँकेत जाऊन तो पैसे काढून आणले तरी काय हरकत नाही, आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले आहेत असं तुम्ही समजून जाऊ शकता. आता यामध्ये आपण बरेच जिल्हे पाहिलेले आहेत. तर चला आता नेमके अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावे बँकांची नावे आता आपण बघूयात. आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा. आता 1 मिनिटाचाच व्हिडिओ राहिलेला आहे. आता राहिलेल्या 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पहिल्या देत नाव येण्यासाठी काय करायचं ते देखील सांगणार आहे. हप्ता सर्वात आधी मिळवण्यासाठी काय करायचं ते सांगणार आहे. कारण आदितीताई तटकरे आता ह्या तुम्हाला माहीतच असेल त्या कोण आहेत, बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे. मोठा निर्णय घेतलेला आहे इकडे बघा, इथे लिहून दाखवतो. आता त्यांचा मोठा निर्णय असा आहे की त्यांनी सांगितलं आहे आता सर्वात आधी पैसे मिळवण्यासाठी एक काम करून घ्या. एक काम जर तुम्ही ते केलं तर तुम्हाला आता कसली काळजी करायची नाहीये. तुम्हाला सर्वात आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे हे मिळणार आहेत. मग आता सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं ते आता तुम्हाला लगेच सांगतो. तर यामध्ये बघू शकता आता सर्वात आधी ते काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडे एक आधार कार्ड असणं गरजेचं आहे. आधार कार्ड तर सर्वांकडे असतं, मग नसेल तर काढून घ्या. आधार कार्ड असणं गरजेचं आहे. हे आधार कार्ड असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, आसपासच्या सेवा केंद्रात जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला त्यांना म्हणायचं आहे आमचा आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून द्या. त्यांनी तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केलं तर मग जे आदितीताई तटकरे यांनी तुम्हाला काम सांगितलं आहे ते काम तुमचं पूर्ण होईल व तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज 100% येणार आहे. त्यामुळे कसलीही काळजी करू नका, कसलीही चिंता तुम्हाला करायची नाहीये. तर चला आता नेमके कोणते जिल्ह्यात की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता वाटप होईल त्या जिल्ह्यांची नावे बघूयात व गॅस सिलेंडरचा हप्ता मिळवण्यासाठी देखील
काय करायचं ते जर पाहायला गेलं त्यासाठी तुम्हाला जो गॅस सिलेंडर आहे तो महिलेच्या नावावरती करायचा आहे. पुरुषाच्या नावावरती असेल तर तो महिलेच्या नावावरती करा. त्यानंतर जी काही कामे असतील ती तुम्ही बँकेत जाऊन किंवा आसपासच्या सेवा केंद्रात जाऊन त्या ठिकाणी गॅस सिलेंडर बाबत माहिती देतात किंवा जे गॅस सिलेंडरचे ऑफिस असतात त्या ठिकाणी जायचं आहे व त्या ठिकाणी विचारपूस करून तुम्हाला ती पूर्ण माहिती करायची आहे. त्यानंतर तुम्ही गॅस सिलेंडरच्या हप्त्यासाठी 830 रुपयासाठी देखील पात्र ठरणार आहे. गॅस सिलेंडरचे 830 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून नक्कीच वाटप होतील. सरकारच्या माध्यमातून हे पैसे तुम्हाला नक्कीच येऊन जाणार आहेत. त्यामुळे कसलीही काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका. तर यामध्ये आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होणारा पुढचा जिल्हा कोणता आहे ते आपण बघूयात. तर यामध्ये बघू शकता आता पुढचा जिल्हा कोणता आहे तो म्हणजे आता सिंधुदुर्ग. आता सिंधुदुर्ग येथील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे. सिंधुदुर्ग या ठिकाणच्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये देखील आता चांगली रक्कम ही सरकारकडून वर्ग केली जाणार असून लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. कोणत्या क्षणी आता जून महिन्याच्या हप्त्याची 1500 रुपयांची रक्कमेचा मेसेज तुम्हाला येणार आहे. त्यानंतर गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील मिळणार आहेत. ही सर्व काही रक्कम आता कोणत्या क्षणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना मिळणार आहे. लक्ष देऊन व्हिडिओ बघा. आता तुमचा देखील जिल्हा यामध्ये असू शकतो. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी म्हणजे हे पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून थेट देण्यात येणार आहेत. हे पैसे आता वाटप करण्यात येणार आहेत. त्यामुळे कसलीही काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका. आता तुम्हाला चांगला दिलासा नक्कीच मिळणार आहे. एकंदरीत विचार जर केलं तर ही एक आनंदाची बातमी आता तुमच्यासाठी म्हटलं तरी काय हरकत नाहीये. आता तुम्हाला जर 40,000 रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला आसपासच्या तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन माहिती घ्या किंवा तुम्ही जे आहे ती बँकेमध्ये जाऊन या 40,000 रुपयांपर्यंत सविस्तर माहिती घेऊन हे 40,000 रुपये तुम्ही बहिणींना आणू शकता. एक छोटासा व्यवसाय सुरू करू शकता. सरकारने तुमच्यासाठी ही नवीन योजना आणलेली आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. पुढचा व्हिडिओ लवकरच येत आहे तो पाहायला मिळेल. धन्यवाद.